सर्वांना करत आले, त्यातनं तो बोध घेणं. शिवचरित्र अनेकांनी लिहिली, परंतु त्या शिवचरित्रातनं समाजाने कसं राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे, कसं सावध असलं पाहिजे, ह्या ज्या गोष्टी बाबासाहेबांकडून ऐकायला मिळाल्या आतापर्यंत त्या विलक्षण आहेत. आणि ते आजच्या जगामध्ये महाराज आपल्याला काय सांगतायत हे सतत सांगत आले. आणि तीच नवीन गोष्ट मला बाबासाहेबांमधली आणि एक अनोखी अशी गोष्ट दिसली. संवाद अनेकदा तुमचा होत असतो, त्यांच्याशी हा संवाद कसा असतो? म्हणजे जसं तुम्ही आता सांगितलं की ते फक्त शिवचरित्र सांगत नाही, त्यांनी पलीकडे जाऊन मला हा, म्हणजे एखादी गोष्ट समजा आता आज एखादी घटना घडलेली असेल तर त्या घटनेतनं ते एखादा ऐतिहासिक संदर्भ ते सांगतात की पण ते सांगत असताना ते तुम्हाला असं नाही सांगत ना की हा ह्याच्याशी संबंधित आहे. ते तुम्ही समजून घ्यायचं असतं किंवा ते तुम्ही जाणून घ्यायचं असतं. आणि ते जाणून घेणं हे मला असं वाटतं आपलं काम आहे, सांगणं हे त्यांचं काम आहे. आणि प्रत्येक वेळेला ज्या वेळेला काही गाठीभेटी होतात त्यावेळेला ते काही नवीन काहीतरी एक इतिहासातला साक्षात्कार घडवत असत. सर, त्याविषयी तुम्ही भेटलो होता, तुम्ही एक शंका त्यांना विचारला, तुमच्या घरातली काहीतरी नेमकं काय प्रसंग होतं? काय निश्चयाचा महामेरू बहुजनासे आधारू. तर काही शब्द असे आहेत की ती तेव्हाची मराठी आहे आणि शब्द तेच आहेत, फक्त त्याच्यामध्ये किंवा ळ आणि ल मधला फरक किंवा असे काही फरक आहेत. मग आपण ज्याला आपण म्हणतो की कैसी, तर त्याचा तिथे लिहिलेला आहे कैची, त्यांची त्यांची असं. तर तो तेव्हाचा मराठीतला शब्द आहे, तर तो आत्ता घ्यावा का, की आत्ताच्या प्रमाणे आपण कैसीच त्याच्यामध्ये लिहावं. या संदर्भातल्या काही गोष्टी मी त्यांच्याशी बोलवतो. काय होतं, तेव्हाची मराठी, आता अनेक असे शब्द आजही आपल्याकडे असे आहेत, ते मला रामदास स्वामींच्या याच्यात मिळणार नाही, परंतु अनेक शब्द असे आहेत जे फारसी आहेत शब्द, जे आपल्याला माहिती नाहीत. अनेक अशी आडनावं आहेत की आपल्याला त्याची कल्पना नसते की ही कशावरनं आली आडनावं. की उदाहरणार्थ आपण जर समजा बघितलं आज, आता पटकन सांगायचं झालं तर फडणवीस, तर फडणवीस हे काही आडनाव नाहीये, ते मूळचं पर्शियन नाव आहे फर्द नवीस. फर्द कागद, आणि कागद नवीस म्हणजे लिहिणारा, कागदावरती लिहिणारा, फर्द नवीस. तर ते नंतर ते फडावरती लिहिणं आलं आणि म्हणून ते फडणवीस असं. तर ती आडनावं कशी असतात, आणि ह्याच्यात मला खूप रस आहे, स्वतःला रस आहे या गोष्टींमध्ये, की या सगळ्या गोष्टी कुठून आल्या, कशा आल्या, आपल्याकडचे अनेक खाद्यपदार्थ हे आले कसे. महाराष्ट्रामध्ये आपण ज्याला चपाती म्हणतो, पोळी म्हणतो, ही आली कुठून? महाराष्ट्रात तर गहू नव्हता, गहू आला कुठून? अशा अनेक गोष्टी असतात की ज्या आपल्याला भूगोलाशी आणि इतिहासाशी संबंधित असतात. पण मी अनेकदा सांगत आलो की जे मगाशी म्हटलं तुम्हाला की सावधपणा बाळगणं हे दिसतं. कारण जगाचा इतिहास हा जर समजा आपण पाहिला, जगातली जर युद्ध आजपर्यंत जी आपण पाहिली, मी नेहमी सांगत आलो की भूगोलाशिवाय इतिहास नाही. कारण भूगोल म्हणजे जमीन तो प्रदेश काबीज करणे आणि तिथे झालेल्या ज्या लढाया किंवा काही आक्रमणं, या गोष्टींना आपण इतिहास म्हणतो की त्या इतिहासामध्ये ती गोष्ट होती. तर ती संबंधित भूगोलाशी आहे. आणि आपला प्रदेश ज्या वेळेला काढून घेण्याचा प्रयत्न होतो, तर त्यावेळेला समाजाने सावध राहणं किती गरजेचं आहे. ह्या गोष्टी अनेकदा बाबासाहेबांकडनं मिळतात. तर त्या मला असं वाटतं की मी स्वतःला भाग्यवान समजतो की बाबासाहेब माझ्याशी अनेकदा या विषयांवरती अनेक वेळा बोललेत. आणि असे असंख्य लोक, आज हजारो लोक आज महाराष्ट्रामध्ये आहेत, देशात आहेत, की ज्यांच्याशी बाबासाहेबांनी संवाद साधलेला आहे. आणि राजा शिवछत्रपती सह जी पुस्तक आहे, तर अमृत पुरंदरे ती डिजिटल स्वरूपामध्ये आणतायत, तर नव्या पिढीने कसा उपयोग करून घ्यावा त्याचा? कसं आहे, तुम्ही कुठच्या फॉर्मॅटमध्ये वाचताय याला काही महत्व नाहीये. तुम्ही काय वाचताय हे महत्वाचं. तुम्ही त्या किंडलवरती वाचा, नाही तर तुमच्या आयपॅडवरती वाचा, नाही तर पुस्तक घेऊन वाचा, पण ते वाचा.
सर, बाबासाहेबांच्या लिखाणाबद्दल म्हणजे राजा शिवछत्रपतीमध्ये त्यांनी जे राजगडाचं जे वर्णन केलं तर ते आजही व्हॉट्सअपवरती वगैरे फॉरवर्ड होत असतं, तर त्याबद्दल तुमचं ते काय आहे, ती भाषा अलंकारिक आहे पण ती अतिरंजित नाही. बाबासाहेबांच्या ह्या संपूर्ण लिखाणामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर त्यांनी कधी इतिहासाला धक्का लावलेला नाही आणि दंतकथांना कधी शिरकाव करू दिला नाही. जे इतिहासाच्या पानांमध्ये जे सापडले आणि जे खरं आहे त्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आजपर्यंत बाबासाहेबांनी लोकांसमोर ठेवलेल्या आहेत. दंतकथा असेल तर ते दंतकथा म्हणून सांगतात की ही दंतकथा आहे, त्यातला काही आधार नाहीये. बाबासाहेबांच्या कुठच्या शिवचरित्रामध्ये तुम्हाला घोरपडीचा किस्सा दिसणार नाही. असे अनेक किस्से आहेत की जे आपण दंतकथा असतात छान, त्याचा इतिहासाशी काही संबंध नसतो. बाबासाहेब लता मंगेशकर यांचे जे काही संबंध होते त्यांच्याबद्दल अरे अत्यंत आणि हे सगळे जे एकमेकांशी असलेले त्यांचे संबंध आहे ते मला जवळून पाहण्याचा मला योग इतकी वर्ष आला. मी स्वतःला भाग्यवान समजतो की बाबासाहेब आणि बाळासाहेब बोलतायत किंवा बाबासाहेब आणि दीदी बोलतायत किंवा दीदी आणि बाळासाहेब बोलतायत. सो काय सांगतो. सर, तुम्ही मुलाखत घेतलेली राजगडावर बाबासाहेबांनी त्या काळी टीव्हीला, मला चांगलं आठवतं. त्यावेळेसचे बाबासाहेब आणि आताचे बाबासाहेब 100 म्हणजे खूप मोठा असलाय. काही फरक नाही हो त्यांच्यात. उत्साहात होतं. तेच त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज अजून तसंच आहे. आता वयामुळे शरीर हा भाग झालाच, परंतु त्यांच्या बोलण्यात किंवा त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये किंवा त्यांचे संदर्भ आठवण्याच्या ह्याच्यात काहीही फरक पडलेला नाही. तेच बाबासाहेब आजही अनुभव. बाबासाहेब पुरंदरेंवरती जी टीका झाली ती त्यांनी अगदी त्याचा परिणाम न करू लिहिता, कारण अगदी महाराष्ट्र झालेला वाद असेल किंवा इतर वेळी सुद्धा ज्या पद्धतीने तुम्ही RSSला हवं तसं लिहिता, अशा पद्धतीचं RSSला हवं त्या आशयाचं लिहिता अशी टीका करण्यात आली. तर त्याबद्दल ज्यांना जातीमधनं मतदान हवंय ना त्या लोकांनी निर्माण केलेल्या गोष्टी आहेत. स्वतः कुठची गोष्ट वाचायची नाही, काहीतरी ऐकीव गोष्टींवरती या सगळ्या करायच्या आणि मग जेवढं जाती जातींमध्ये भेद निर्माण करता येतील आणि त्यातनं जितकी मतं मिळवता येतील आणि आपला पोटापाण्याचा भाग जेवढा साधता येईल याच्यातनं ही किरकोळ माणसं आहेत ही सगळी. आणि बाबासाहेबांनी वेगळे पक्ष सत्तेत आहेत. मुंबईत शिवसेना आहे, पुण्यात भाजप आहे, आणखी तर मनसेच्या तुझं एवढं दाखवणार आहेत का रे? टार्गेटवरती कोण असेल सर? कोणाच्या टार्गेटवरती? आपल्या टार्गेट जो टार्गेट असेल त्याच्यावर टार्गेट असेल. राज्य कारभाराबाबत तुम्ही कायम बोलत असता. कोणाबद्दल? राज्य कारभार एकूण कसा चालला पाहिजे या अनुषंगाने तुम्ही बोलत असता. आता सध्या उद्धव ठाकरेंवरती टीका होते आहे की ते ऍक्सेसिबल नाही किंवा उत्तर दिले नाहीत. औरंगाबादला नाही, मला मुख्यमंत्री किंवा त्यांचे मंत्री ऍक्सेसिबल आहेत का नाही आहेत याच्याशी लोकांनाही काही देणं घेणं नसते. पण राज्य ज्या प्रकारे चाललं पाहिजे किंवा राज्यामधल्या ज्या काही सोयी सुविधा ज्या काही लोकांना पुरवल्या गेल्या पाहिजेत. आता साधी गोष्ट, आता काहीतरी ते रेल्वे सुरू करतात. मी याच्या अगोदर मी पत्र दिलेलं होतं की ज्यांची दोन्ही वॅक्सिन झालेली आहेत त्यांना रेल्वे प्रवास का नाही करून देत. आणि ह्या सगळ्या गोष्टींची आडकाठी फक्त महाराष्ट्रातच का, बाकीच्या राज्यांमध्ये सगळ्या गोष्टी सुरळीत सुरू झालेल्या आहेत, मग इथेच का सगळं सुरू आहे. आणि काहीतरी तिसरी लाट येणार म्हणून आम्ही आत्तापासून घाबरून घरामध्ये बसायचं, कुठची पद्धत झाली. लोकांचे उद्योगधंदे बर्बाद झालेले आहेत, लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, घरं कशी चालवायची कळत नाहीये, मुलांच्या फिया कशा भरायच्या माहीत नाहीयेत. आणि ह्यांना काय जातंय, लॉकडाऊन करायचं आणि ह्यांना कोणी प्रश्न विचारायचे नाहीत. मागे त्या सुधामूर्तींचं होतं ना ते पुस्तक, सुधामूर्तींचं पुस्तक होतं ना, नाही पी साईनाथचं, दुष्काळ आवडे सर्वांना. तसं हे लॉकडाऊन आवडे सरकारला, कोणी प्रश्न विचारायला नको त्यांना. सर, आता कोकणासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो पाऊस पडलेला आणि त्यानं जे नुकसान झालेलं आहे, पाऊस खूप जास्त पडला असं सांगतात की यापूर्वी असा कधी पाऊस पडला नाही, पण ह्याला कारणं जी आहेत ती आपल्याकडचं ढिसाळ नियोजन हे दरवर्षीच आहे. मागच्या वेळेला कोल्हापूरला ते सगळं प्रकरण झालं,
कोकणामध्ये दरवर्षी होतं. त्या चिपळूणच्या आणि त्या महाडच्या आणि इतर सगळ्या बाजारपेठांमध्ये दरवेळेला पाणी भरलं जातं. वरती धरणं भरली की वरून पाणी सोडलं जातं. जगात जर समजा तुम्ही बघितलं तर वरून जिथून पाणी सोडलं जातं, सोडणार असतील तिकडनं जवळपास 7, 8, 10 तास अगोदर त्यांचे सायरन वाजायला सुरुवात होते. सो लोकांना तिकडनं काय स्वतःचं सामान घेऊन बाजूला जाता येतं, उंचावरती पुढे जाता येतं, अनेक गोष्टी अशा करता येतात. आपण एक गोष्ट बघितली पाहिजे. तुम्ही मी एक 16 मिनिटाची एक डॉक्युमेंटरी फिल्म केली होती 2014ला ॲस्थेटिकवरती. याच्यामध्ये जो शहरं जी आपली बकाल होत चाललेली आहे त्याचं काही नियोजन नाही. नुसते डेव्हलपमेंट प्लॅन आणता तुम्ही, पण टाउन प्लॅनिंग कोणी करत नाही. आणि कुठे गोष्टी असल्या पाहिजेत, लोकसंख्येनुसार किती रस्ते असले पाहिजेत, आपल्याकडची गटारं कशी असली पाहिजेत, आमच्याकडच्या नद्या तुंबल्यात, त्याच्यावरती अतिक्रमणं झाली आहेत. आज आपल्या मुळामुठाच्या या इकडच्या याच्यावरती सगळं सिवरेजचं पाणी आणि घाण केमिकलचं पाणी आतमध्ये येत आहे. इतकी वर्ष माहिती आहे, काय केलं त्याच्यावरती? सरकार कोणती येऊ देत. जर समजा त्याचं नियोजनच होणार नसेल तर असला पाऊस किती पडला ते तुंबणारच आहे. नियोजन कुठेतरी फेल गेले. हा म्हणजे मुंबईमध्ये तर त्याच्या काही 10-12 जागा अशा आहेत की एक 30-40 लोक एकत्र येऊन मुतले तरी तुंबतं तिकडे. याला काही नियोजन म्हणायचं का? पश्चिम घाटाच्या संदर्भामध्ये विशेषतः माधवराव गाडगीळ यांच्या समितीने एक अहवाल दिला होता. तो अहवाल सुद्धा स्वीकारला जात नाहीये. ज्या पद्धतीनं आत्ताही त्या भागामध्ये वृक्षतोड होतीये, अगदी नदीपात्रामध्ये बांधकामं होत आहेत, याच्यावरती वचक नाही. ह्याचं कारण असं आहे, कारण ह्या गोष्टी अत्यंत दुय्यम समजल्या गेलेल्या आहेत. पहिल्यांदा आमच्याकडे कसं आहे, शहर म्हटल्यानंतर आमच्याकडे फ्लायओव्हर झाला पाहिजे का, तर वस्ती वाढली म्हणून. मग फ्लायओव्हर झाला की अजून वस्ती वाढते, मग अजून आम्ही रस्ते बांधतो. रस्ते बांधणं, फ्लायओव्हर बांधणं, ह्या गोष्टीतच आम्ही गुंतलेलो आहोत. परंतु शहरामध्ये किती लोक आली पाहिजेत, किती लोकसंख्या असली पाहिजे, कुठपर्यंत तुम्ही FSI दिला पाहिजे, कुठपर्यंत इमारती असल्या पाहिजेत, ही जी सर्व एखाद्या भागामध्ये राहणारी लोकसंख्येनुसार त्यांना कोणत्या गरजा पुरवल्या गेल्या पाहिजेत. बरं, असं काही नाहीये की रॉकेट सायन्स आहे, पण करायचंच नाहीये. प्रत्येक गोष्टीमधनं ते आपण पूर्वीच्या काळात वाचायचो ना, ते इंच इंच लढू तसं इंच इंच विकू, याच्यासाठी सगळी सरकारं कामं करतायत. पुणे महानगरपालिकेमध्ये आता 23 गावं नव्यानं आलेली आहेत आणि पुणे महापालिका ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी महापालिका क्षेत्रफळाच्या दृष्टीनं झालेली आहे. पण या 23 गावांच्या DP प्लॅन बद्दल कुठं झालेली नाही. अनेक प्रश्न त्या गावातले. मी तुम्हाला सांगतोय, नुसता डेव्हलपमेंट प्लॅन काढून होणार नाही, तुम्हाला टाउन प्लॅनिंग करायला लागेल. डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये तुम्हाला अनेक गोष्टी सुचवता येतात, सांगता येतात, परंतु त्याला जर आकार उकार नसेल. मी तुम्हाला सर्वसाधारणपणे सांगतो की एखाद्या शहरामध्ये जितकी लोकसंख्या असते, म्हणजे शहराचा आकारमान असणारी जी लोकसंख्या असते, मी जर चुकत नसेल तर बहुधा 15% त्या शहरात रस्ते असले पाहिजे. पुणे शहराची परिस्थिती तर अशी आहे, हे फ्लायओव्हर नव्याने बांधलेले हे काय अर्थ नाही त्याला, पण साधारणपणे 8 का 9% फक्त रस्ते आहेत. आता ही जर परिस्थिती शहराची असेल तर तुमच्याकडे ट्रॅफिक जॅम होणार आहेत, अनेक प्रकारच्या कोंड्या होणार आहेत, वाहनं वाढतायत, वाहनांवरती कोणाचं लक्ष नाहीये, रोजच्या रोज वाहनं रजिस्टर होत आहेत, ती रस्त्यावरती येत आहेत, जुनी काढली जात नाहीये. आता कशातच लक्ष द्यायचं नाहीये तुम्हाला. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक प्लॉट हा बिल्डरच्या घशात घालायचा. म्हणजे जिकडे पार्किंग होऊ शकतं, अनेक ठिकाणी जिकडे पार्किंगचे प्लॉट्स आहेत तिथे तुम्हाला बिल्डरला देऊन टाकायच्या, मग ST स्टँड देऊन टाकायचे. मुंबईमध्ये जसे BSTचे आगार देऊन टाकली आहे तशी देऊन टाकायची बिल्डर. असं कसं होईल मला सांगा, जर तुम्हाला वाहनं पार्क करायला जागा नाहीये आणि तुम्ही जास्तीत जास्त इमारती उंच 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 करत राहिलेल्या आहात. उंच इमारती केली की तिकडे कामाला येणारी माणसं वाढत आहेत, तिथे येणाऱ्या गाड्या वाढत आहेत, 2 व्हीलर्स वाढत आहेत, 4 व्हीलर्स वाढत आहेत. हे काही मी आता तुम्हाला आत्ता प्रश्न विचारला म्हणून सहज तुम्हाला सांगितलं, परंतु अशा ह्या खूप गोष्टी आहेत ज्याचं जगात नियोजन होऊ शकतं. तर माझ्या मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, आमच्या महाराष्ट्रातल्या शहरात का नाही होऊ शकत? लक्ष द्यायचंय का नेमकं? फक्त आपल्याला जातीपातीमध्ये फक्त विष कालवून फक्त आपल्याला मतदान घडवून आणायचे आणि आमचा नगरसेवक निवडून आला आणि आमचा आमदार निवडून आला, याच्या पलीकडे काय आनंद? काहीच नाही. चल.
बंद करा. त्याच्यानंतर पण घेत राहता रे तुम्ही. गटारेच थोडे लागत असतात. झालं तुम्हाला मिळालं सगळं. तर पूर परिस्थितीवरून राज्य सरकारला टोला लगावलेला आहे, टीका करण्यात आलेली आहे. राज ठाकरेंनी हल्लाबोल केलेला आहे. सरकार कोणतंही आलं तरी दरवर्षी हीच स्थिती असते असं देखील ते म्हणालेत. आणि 2 डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास देण्यास हरकत नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. तर मी चंद्रकांत पाटलांना कोणतीही क्लिप पाठवली नाही आणि क्लिपवरून भाजप मनसेचं सूत जुळवू नका असं देखील त्यांनी म्हटलंय.